कर्जतमध्ये छत्रीचा माईक आणि उपरोधिक रिपोर्टिंग. आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल. विद्यार्थिनींनी खड्ड्यांच्या समस्येकडे वेधलं लक्ष. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. रत्नागिरीतही महामार्गावर 15 फुटांचे खड्डे. 10 फुटावर हा पाझर तलाव झालाय. हा बघा, रस्त्यावर पाझर तलाव म्हणजे आता लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार. रस्त्यावरच पाझर तलाव. राज्यात सर्वत्र मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय. या समस्येमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थी देखील हैराण झालेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे या ठिकाणच्या विद्यार्थिनींनी रस्त्याच्या दुरावस्थेकडे अनोख्या पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधलंय. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. प्रशासनानं रस्त्यांवरच्या खड्ड्यांकडे लक्ष द्यावं यासाठी विद्यार्थिनींनी केलेला उपरोधिक ग्राउंड रिपोर्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. शाळकरी मुलींनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची कशी पोलखोल केलीये तुम्हीच पहा. आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल. तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. 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 विद्यार्थिनींनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येवर उपरोधिक शैलीत आवाज उठवलाय. तर दुसरीकडे कोकणात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. गुहागर विजापूर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालीय. गुहागर बिजापूर रस्त्यावर उभा आहे आणि हा जो रस्त्याला खड्डा आहे हा मी खड्डा टेपनी मोजला तो 15 फूट बाय 10 फुटाचा खड्डा आहे. 10 फुटाचा खड्डा आणि हा खोल किती आहे बघा. हा खोल आहे 5 इंच. इतकं मी तुम्हाला आता दाखवला. त्याच्याबरोबर 10 फुटावर हा पाझर तलाव झालाय. हा बघा, हा पाझर तलाव झाला. पाझर तलाव रस्त्यावर पाझर तलाव म्हणजे आता लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार. रस्त्यावरच पाझर तलाव. चक्क मोजपट्टीनं मापून नागरिकानं 15 फुटांचा खड्डा पडल्याचं सांगत आंदोलनाचा इशारा दिलाय. चिपळूण ते पाटण दरम्यान थोडके नाही तर 1235 खड्डे पडलेत. यामध्ये काही खड्डे तब्बल 15 फुटांचे आहेत. मात्र ही स्थिती फक्त कोकणात नाही तर राज्याच्या अनेक भागात आहे. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे एक महिला आणि एका जवानाचा अपघातात मृत्यू झालाय. तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. शहरातील रस्ते मृत्यूच्या दाढेमध्ये असतानाच ग्रामीण भागातील रस्त्यांची देखील अवस्था दयनीय झालीय. त्यामुळे या शाळकरी मुलींच्या उपरोधिक ग्राउंड रिपोर्टिंग नंतर आणि नागरिकांच्या इशाऱ्यानंतर तरी सुस्त यंत्रणेला जाग येणार का, की असाच त्रास सहन करत नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार, हाच खरा सवाल आहे. विकास मिरगणेसह अमोल कलये, साम टीव्ही न्यूज, रायगड. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.